सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका प्रभाग क्रमांक 2 इच्छुक उमेदवार माननीय कासम मुल्ला, जे फक्त निवडणुकीच्या काळात दिसत नाही तर नेहमीच आपल्या लोकांमध्ये राहून त्यांचे प्रश्न ऐकतात, त्यावर तोडगा काढतात। शिक्षण असो, पाणी असो किंवा स्वच्छता, प्रत्येक प्रश्नावर कासम मुल्ला ठामपणे काम करतात। त्यांचा विश्वास आहे, राजकारण ही सेवा आहे, सत्ता नव्हे। या निवडणुकीत चला आपल्या वॉर्डच्या विकासासाठी, आपल्या भविष्याच्या सुरक्षेसाठी एक योग्य निर्णय घेऊया। जनतेसाठी, विकासासाठी कासम मुल्ला यांना मत द्या। तुमचा आवाज, तुमचं मत उज्ज्वल भविष्यासाठी कासम मुल्ला यांच्या सोबत द्या। पोलीस प्रशिक्षण केंद्र तुर्ची तासगाव, जिल्हा सांगली येथे राज्य पोलीस दलातील विविध घटकातील 7 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या 471 पदवीधर पोलीस अंमलदार यांचे गुन्हे तपास विषयक प्रशिक्षणाचा सत्र क्रमांक 1 चा समारंभ दिनांक 28/11/2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्राचा बहुउद्देशीय हॉल येथे पार पडला। या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री संदीप घुगे, पोलीस अधीक्षक सांगली हे उपस्थित होते। पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पदवीधर पोलीस अंमलदार यांचे गुन्हे तपास विषयक प्रशिक्षणाचे सत्र क्रमांक 1 हे 3 नोव्हेंबर 2025 रोजीपासून 4 आठवडे कालावधीकरिता आयोजित करण्यात आलं होतं। त्यामधील 471 पदवीधर पोलीस अंमलदार हे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, धाराशिव, लातूर, बीड, पालघर, ठाणे ग्रामीण, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण आणि लोहमार्ग मुंबई, लोहमार्ग पुणे अशा एकूण 15 पोलीस घटकांमधून आलेले होते। या 4 आठवड्यांच्या प्रशिक्षण कालावधीत त्यांना गुन्हे तपासाच्या अनुषंगाने सुधारित भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष संहिता यांचं प्रशिक्षण देण्यात आलं। किरकोळ कायदे यामधील महाराष्ट्र पोलीस अधिनियम, दारूबंदी अधिनियम, जुगार प्रतिबंधक अधिनियम, मोटार वाहन कायदा, प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम इत्यादी कायदे आणि पोलीस स्टेशनला एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा FIR, घटनास्थळ पंचनामा, पुरावे गोळा करणं, जबाब घेणं, आरोपी अटक करताना घ्यायची दक्षता, आरोपीची विचारपूस, तंत्र, पोलीस स्टेशनला दाखल होणारे अकस्मात जळीत, मोटार अपघातांचे गुन्हे, चोरीचे गुन्हे, अंगुली मुद्रा, सायबर गुन्हे या विषयांचं सखोल ज्ञान देण्यात आलं। प्रशिक्षणांती घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये 469 प्रशिक्षणार्थी पदवीधर पोलीस अंमलदार हे उत्तीर्ण झालेत। त्यातील विशेष प्रावीण्य मिळवलेल्या उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। या समारंभाचं प्रास्ताविक प्रशिक्षण केंद्राचा प्राचार्य श्री धीरज पाटील यांनी केलं। प्रास्ताविक भाषणामध्ये माननीय श्री धीरज पाटील, प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र तुर्ची तासगाव, सांगली यांनी गुन्हे तपास विषयक प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रामध्ये राज्यातील विविध घटकातून उपस्थित राहिलेले सर्व पात्र पदवीधर पोलीस अंमलदार हे आता सर्व प्रकारच्या आव्हानात्मक व गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा शास्त्रोक्त तपास व उकल करण्याकरिता सर्वार्थाने सज्ज झाले असून या प्रशिक्षणाच्या मूळ उद्देशाला अनुरूप अशा पद्धतीने नुकताच संमत झालेल्या भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष संहिता यांचा अद्ययावत व सखोल ज्ञान या पात्र तपासी अंमलदारांना देण्यात आल्यामुळे या कायद्यांच्या अंमलबजावणीत हे सर्वजण महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील अशी खात्री बाळगून हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे यातील ज्ञानाचा वापर करून सर्वजण तपासी अंमलदाराची भूमिका बजावताना उत्कृष्ट कामगिरी बजावतील असं मत व्यक्त करून सर्व प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या।